जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजनांना चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार. आपणा सर्वांचे आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत. आजचा आपला ग्रंथ वाचनाचा 70वा दिवस. तारीख आहे मार्च 11, 2026, बुधवार. चला तर मग आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण सार्थ श्री दासबोध या समर्थ श्री रामदास स्वामी लिखित ग्रंथाचे वाचन करीत आहोत. तेव्हा पुढील वाचनास सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रथम समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती वाचूया. या फलश्रुतीचे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांनी स्वतः लिहिलेल्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात वर्णिलेली आहे. तेव्हा आपण या फलश्रुतीचे आता वाचन करूया. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो. इथे संत श्री रामदास स्वामी यांना आपल्याला सांगावयाचे आहे की जो व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचारामध्ये आचरणामध्ये म्हणजेच त्याच्या वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागे दोरे,
संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण ग्रंथाच्या पुढील वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण सार्थ श्री दासबोध या समर्थ श्री रामदास स्वामी लिखित ग्रंथातील तिसऱ्या दशकातील चौथा समास, ज्याचे नाव आहे सगुण परीक्षा, या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील भाषांतरासहित वाचन केले. आज आपण पुढील 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील भाषांतरासहित वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 20 हा अंक, त्याच्या पुढे असो ऐसी वाट पाहता या शब्दांनी 21व्या ओवीचा प्रारंभ होतोय. तेथूनच आपण आजच्या वाचनाची सुरुवात करूया. असो ऐसी वाट पाहता दृष्टी देखिला अवचिता, मुले धावती ताता ताता भागलासी मनोनी, स्त्री देखोन आनंदली म्हणे आमची दैन्ये फिटली, तव एरे दिधली गाठोडी हाती, सकळांच आनंद झाला म्हणती आमुचा वडील आला, तेने तरी आम्हाला आंग्या टोप्या आणिला, आंग्या टोप्या आणिल्या, ऐसा आनंद चारी दिवस, सवेच मांडिली कुसमुस, म्हणती हे गेलिया आम्हास पुन्हा आपदा लागती, म्हणून आणिले ते असावे, येणे मागुते विदेशास जावे, आम्ही हे खाऊ न तो यावे द्रव्य मिळवून, ऐसी वासना सकळांची, अवघी सोयीरी सुखाची, स्त्री अत्यंत प्रीतीची, तेही सुखाच लागली. विदेशी बहु गदगदला, विश्रांती घ्यावया आला, श्वासही नाही टाकीला, तो जाणे ओढवले. पुढे अपेक्षा जोशी यांची, केली विवंचना मुहूर्ताची, वृत्ती गुंतली तयाची, जाता प्रशस्त न वाटे, माया मात्रा सिद्ध केली, काही सामग्री बांधली, लेकुरे दृष्टीस पाहिली, मार्गस्थ झाला, स्त्रियेसी अवलोकिले, वियोगे परम दुःख वाटले, प्रारब्ध सूत्र तुटले, ऋणानुबंधाचे. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या ओव्यांचा मराठीतील अर्थ वाचूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 21व्या अंकाने, म्हणजे असो अशी वाट पाहता पाहता या शब्दांनी ज्या वाक्याची सुरुवात झालेली आहे, तिथूनच आजच्या मराठीतील भाषांतराच्या वाचनाची सुरुवात करूया. असो अशी वाट पाहता पाहता परदेशाहून आलेला हा घरचा करता मनुष्य एकाएकी दृष्टीस पडला. मुले बाबा दमला बरे तुम्ही, असे म्हणून त्यास भेटावयास धावली. त्याला पाहताच त्याच्या बायकोला आता आपले दैन्य दूर झाले असे वाटून आनंद झाला. इतक्यात त्याने पैक्याची गाठोडी स्वाधीन केली. सर्वांना मोठा आनंद झाला. आमचा बाबा आला, त्यांनी आम्हास आंगडी टोपडी आणली असे म्हणू लागली. हा आनंद 4 दिवस होतो न होतो तोच पुन्हा कुरकूर सुरू झाली, की हे द्रव्य संपले तर आमचे पुनरपी हाल होतील, म्हणून आता आणलेले द्रव्य तसेच आमचे जवळ असावे आणि ह्याने पुन्हा परदेशात जाऊन आमच्या जवळचे संपण्याच्या आत अधिक द्रव्य मिळवून आणावे, ही स्त्री सुद्धा सर्वांची इच्छा. सगळी सोयरी सुखाचीच असतात. अत्यंत प्रीतीची जी बायको, ती सुद्धा स्वतःच्याच सुखाच्या मागे लागली. परदेशात फार हाल सोसून
विश्रांतीसाठी हा घरी आला, पण घरी येऊन उसासा टाकतो न टाकतो तोच पुन्हा जाण्याची पाळी आली. पुढे जोशाचे कडे जाऊन विचार करून चांगला मुहूर्त पाहिला, पण मन घरात गुंतल्यामुळे जाणे बरे वाटेना. काही वाट खर्ची माया मात्रा किंवा पळशी सिद्ध केली व फराळाचे बरोबर घेतले. थोडासा शिदाही घेतला. मुलाबाळांना एकदा डोळे भरून पाहिले व वाटेला लागला. बायकोकडे पाहिले, पण वियोग दुःखाने कंठ भरून आला. एके ठिकाणी राहण्याचा ऋणानुबंध होता, तो प्रारब्धाने तुटला असे वाटले. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण इथेच थांबतो आहोत. पुढचा ओवींचा अर्थ आपण पुढील भागात पाहू. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, शिष्टा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजनांना पुन्हा एकदा नमस्कार, धन्यवाद, खूप खूप आभार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.